माथेरान ट्रिपला जायच्या आदल्या दिवशी. अरे यार, मला ट्रिपला यायचं होतं रे, पण ऑफिसमध्ये मला विकेंडला वर्किंग लावलंय रे. अरे यार, मी आलो असतो, पण माझ्या मावशीकडे कार्यक्रम आहे यार. अरे असं प्लीज नका करू यार. मला मोठ्या मुश्किलने सुट्टी मिळाली आहे आणि मी हॉटेलवाल्याला ॲडव्हान्स पण भरलाय. प्लीज ट्रिप कॅन्सल नका करू. अरे हे तुम्हाला आधी नाही का सांगता आलं? तरीही प्रयत्नांची पराकाष्ठा करून माथेरान ट्रिप सक्सेस केल्यानंतर फायनली माथेरान ट्रिप सक्सेस झाली. आपण यांना ओळखलेत का? आपल्या यूट्यूब चॅनलवरती जी गणपतीपुळे सिरीज होती त्यातले हे दोन नमुने आहेत बघा. प्रॉब्लेम काय आहे माझ्याशी? तुला प्रॉब्लेम काय? हा, काय प्रॉब्लेम काय तुला? मी काय तुझं वाईट केलंय का? आता आपण चालू अलेक्झांडर पॉइंटला, जिकडे एक मानकापा असतो. येस. आता काय स्टोरी सही त्याची मानकाप्याची? अशी आहे की तो एक इंग्रज अधिकारी होता. भाकड कथा आहे, पण ती कथा असेल तर आपण ती अनुभवूया. आणि जर आपण काही चुकीच्या गोष्टी केल्या असेल तर आपण सुखरूप वाचूच आणि हिला अर्पण करू नये. हिला कशाला रे? ज्योतीला कशाला अर्पण करतोय? धरतीचा एक बोझ कमी होईल असं मला वाटतं. अरे रे रे, लय वाईट लय वाईट. ढकला ना तिथे. आणि आपण बघू शकता इथे कोणी नाही आहे. हा पूर्ण रस्ता तुम्ही बघू Shut शकता, up, कोणीच यार. नाही. त्यामुळे आपण दादा, मला चाललोय. न्याय पाहिजे. दादा, I want न्याय. अश्विनी जायला फोन करा लवकर. त्या आगीमध्ये काय एवढा पर्यावरणाला त्रास होणार नव्हता. सो मित्रांनो, लोकेशन गेस करू शकता तुम्ही आम्ही कुठे आलो आहोत. हे असं घनदाट जंगल आणि हे आपले नेहमीचे मेंबर. मागे दोन लेडीज पण चालत आहेत. तर आम्ही आलोत माथेरानमध्ये. तर फायनली पावसाचं वातावरण झालेलं आहे. पाऊस आएगा ऐसा वाट रहा है हमको. आएगा या नहीं पता नहीं. पड्या पाऊस तो हम भिजा नहीं तो हम भिजा तो व्हिडिओ निकाला नहीं तो माकड़ भी हंसेगा हम पे. हे कोण म्हणतायत? शशांक सर, शशांक बामनोलकर दादा पावसाबद्दल म्हणतात. माय गॉड. म्हणजे मी पावसाबद्दल काही बोलू शकत नाही का? काहीही फालतूगिरी. तुम्हाला काय वाटतं, पाऊस पडेल का? पाऊस आता जोरदार पडणार आहे, कारण विजांचा आणि ढगांचा कडकडाट झालेला आहे. कडकडाट झालेला आहे. पाऊस पडतोय का नाही माहिती नाही. हे हा बघ इथे घातलाय पावसासाठी. सिक्रेट पॉइंट आहे इथे, एक छोटासा सिक्रेट पॉइंट आपण बघूया. बघायचं आहे. आणि रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे. जशी सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली की पाऊस जोरात पडायला पाहिजे, पण आता तसा पाऊस जोरात पडलेला नाही अजून. बघूया. आणि पाऊस पडलेला आहे, सुरू झालेला आहे. आणि या अशा घनदाट जंगलामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. आलाच आला वारा. तुम्ही आवाज ऐकू शकता पावसाचा. हा आवाज जो येतोय हा पावसाचा आवाज आहे मित्रांनो. आला वारा. आपण आता पूर्ण गाणं म्हणूयात आता का? आपण चालू करूया. सुरू करूया पूर्ण गाणं. पावसाची ट्रेकिंग. फिरा फिरा ही जिंदगी आहे, म्हातारपणी काय फिरायला, असं ज्योतीचं म्हणणं आहे. बरोबर ना गाईज? तीच आत्ताच आपण फिरू शकतो, नंतर मात्रा झाल्यावर कोण विचारणार? कोण जाणार फिरायला? तिच्या अर्धी लाकडं म्हसनातच गेलेली आहेत. ती बोलते फिरायला करून. अजिबात नाही. मी जाते फिरायला. मी माझं लाईफ मस्त एन्जॉय करते. चला. खरं आहे मित्रांनो, तरुण आहात तर फिरून घ्या. फ्युचरमध्ये तुम्हाला असे डोंगर दर्या बघता येणार नाही. नाहीच येणार. त्यामुळे हीच वेळ आहे एन्जॉय करण्याची. एन्जॉय करून घ्या. गुडघे दुखायला लागतील, हात दुखायला लागतील, काय काय दुखायला लागतील. वैश्विक सत्य आहे. काय दादा? एवढं नाही म्हणजे फिरायला आले की नाही? हाय दादा. खडूस म्हणजे कुठलं इंटेन्शन ते पण सांग. खडूस म्हणजे मस्ती न करणारे, हसणारे नाही, म्हणजे सिरियस वर्कर, एकदम शिस्त म्हणजे शिस्त तसं. पण नाही आपल्यासारखेच आहे का शशांक दादा? आपल्यासारखे
हळू आता पडली असती. धरती तर बोज कमी होईल असं मला वाटतं. अरे पडली तर मी शूटच करणार आहे हिला. हो बाबा तिकडे पडलेली तर मंडळी, आज आपल्याकडे 2 पेंग्विन आलेत. बघायचे का तुम्हाला? एक आहे निळा पेंग्विन आणि एक आहे ब्लॅक पेंग्विन. सो आमच्याकडे पेंग्विनची कमी नाही. बघा 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 बघा. भर पावसात माथेरानच्या जंगलामध्ये पेंग्विन्स आलेत. मोबाईल वापरणारे पेंग्विन. अच्छा, ते पेंग्विन आहेत. मग अँटार्क्टिकाच्या या बर्फामध्ये राहणारे आम्ही येडे. आणि हे बघा, शशांक बांगोलकर दादा आज भिजतायत. चक्क पावसात भिजतायत. आज नाही भेटतो, किती वर्ष झाली कधी पावसात माहित दिसतो नाही. ते. आता नवीन आली आहे. माथेरान खूप जुनं आहे आमच्यासाठी. ही वार्षिक सहल आहे आमची. माथेरानला खूप मोठा इतिहास आहे. लिटिल चौक पॉईंटवरती आम्ही आलो आहोत आणि ते आता चहाचा आणि कॉफीचा ब्रेक घेतला आहे आम्ही. मस्त आता भिजून आपण एन्जॉय वगैरे करून आता आपण चहा प्यायला इथे थांबलोय. मस्त असं काय म्हणतात, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. छोटंसं दुकान आहे असं पत्रा वगैरे लावून. खूप भारी वाटतंय. प्लीज दाखवा. वाढतं त्यामुळे पडत नाही. आणि दुसरं म्हणजे यंदा उन्हाळा जास्त होता, उन्हाचं प्रमाण जास्त होतं, त्यामुळे पाणी आटण्याचं प्रमाण जास्त होतं. तसं मस्त दुकान आहे. खूप भारी वाटतंय. मस्त माथेरान मस्त एकदम कूल. तर आमच्या मागे इथे एक डॉगी चालत आला होता. डॉगी कुठे गेला रे साई? डॉगी जो आपला मार्ग शोधत शोधत मार्गस्थ झाला आहे हा? आणि आम्ही इथे थांबलो आहे चहाची वाट बघत. चहा पिऊन घेतल्या, मस्त चिस्का मारला आम्ही निघणार. चुसका मारला. चुसका मारला. चुसका. साई तुझा भाव, आपला ज्योती तुझा भाऊ भिजला नाहीये, याच्यावर तुझं काय म्हणणं आहे? मी काय बोलू? मला काय बोलायचंच नाही. हा प्राणीच नाही, ऍक्च्युली हा मनुष्यच नाहीये. मला काहीतरी हा इथला ग्रहच नाहीये तो. मी स्वतःला खूप जपण्याचा प्रयत्न करतो. अंगावर एक डाग लागला नाही पाहिजे, त्यामुळे तू धागच आहे. तू लागणारा धब्बा आहे. तू आम्हाला लागणारा धब्बा आहेस. धब्बा. आज आवडते मला. ते पुढे एक माहिती वाक्य आहे, आलं की दुनिया घेतलं. हो, अलग लेवल का बंदा था. धब्बा आहे तू, धब्बा. शशांक दादा, तुम्हाला काय म्हणायचं आहे याच्याबद्दल, तुमचा प्रिय शिष्याबद्दल? चांगलं आहे. उलट ताई हा स्वभावाला खूप चांगला हा? आहे. मला आवडतं ते काम पण छान आवडतं. त्याचे विचार खूप चांगले आहेत. क्या बात. कधी त्याच्यामुळे कोणाला त्रास होत नाही. कोण? तो कधी कोणाला त्रास दिला जात नाही. जोपर्यंत त्याला कोण त्रास देत नाही तोपर्यंत समोरच्याला पण तो त्रास देत नाही. कभी कभी लगता है कि आप उन्हीं भगवान है. म्हणजे तुम्हाला बोलायचं अर्थ काय? मी त्रास देते त्याला? दादा, मी पण तुमचे शिष्य, माझ्याबद्दल पण काहीतरी छान बोला. तू आता आली त्यामुळे आता लवकर एवढं करता येत कसं दादा, 2 वर्ष झाले. नाही. तो जुना आहे त्या हिशोबाने. 2 वर्ष खूप हालाकीची होती आमची. पण काय बोलणार आता, तुम्हाला हालाकीची म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला साई? कष्टाची होती. का ही 2 वर्ष आम्ही सहन केली. म्हणजे तुला ज्योतीला म्हणायचंय का? म्हणजे तू ज्योतीला सहन केला असं म्हणायचंय तुला? सगळ्यांनी सहन केलंय, नाटकामधल्या लोकांनी. मी मारेल त्याला. तुम्हाला एक सांगू, मी जेव्हा नवीन या ग्रुप जॉईन केले ना, तेव्हा साई मला इतकं रिस्पेक्ट देत होतं. तुम्ही आणि आता बघा राक्षस झालाय. राक्षस कुठला? एवढं कोण वाईट बोलू नको, चांगलं आहे. मी बोलणार. आणि प्लीज कृपा करा हर्षल दादा, हे व्हिडिओ प्लीज ब्लॉग मध्ये टाका. हो, नक्की टाकणार हा, आहे. देव कट नका माणसाला करू. देव माणसाला त्या माणसाला राक्षस. तू देवाचं नाव बदनाम करू नको. ग बस. तू राक्षस गण आहे, राक्षस गण. आम्ही आता लिटिल चौक पॉइंट वरती आहोत आणि इथे मस्त छान दुकान आहे. तिथे असं छान असा गरमागरम चहा मिळाला आम्हाला. कॉफी आहे. देतायत मस्त गरमागरम. लिटिल चौक पॉइंट वरती आलात तर हे काका आहेत. काकांचं छान असं छोटं शॉप आहे आणि तुम्हाला इथे चहा, थंडा, बिस्किट, लिंबू सरबत आणि हे आपले क्रंच वगैरे असे चांगले छान काकांनी ते सोय केलेली आहे आपली. लिटिल चौक पॉइंट वरती आला तर या काकांना नक्की भेटा आणि ह्या दुकानातून तुम्हाला काय लागेल चहा, बिस्किट वगैरे ते नक्की ऑर्डर करा. फार सुंदर चहा बनवतात काका. हा इथे चहा आलेला आहे. हा आपला इथे मागे मित्र आणि हिची कॉफी राहिलेली. मिळेल कॉफी मिळेल तुला. जरा स्ट्रॉंगच लागतं चहा पण, किंगफिशर पण. तुला खूप माहिती आहे रे दादा. माझी कॉफी आलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता, मस्त कडक कडक स्ट्रॉंग कॉफी इथे तुम्हाला दिसत आहे.
आता नम्रता ताई ते बिस्किट टेस्ट करणार आहे. प्लीज नमू ताई स्टार्ट. तुला भरू नको तू का तीच खाणार आहे. कशी आहे स्ट्रॉंग अशी कॉफी मागवलेली आहे साई. साई साई ज्योती नावामध्ये कन्फ्युजन व्हायला लागलेलं आहे. मस्त. फारच थँक्यू काका. अप्रतिम आमची सोय झालेली. काकांना पुन्हा एकदा धन्यवाद काका. फार सुंदर चहा आणि कॉफी होती तुमची. आम्ही माथेरानच्या जंगलात फिरतोय आम्हाला रस्ता दाखवण्यासाठी. मी जो तुम्हाला म्हटला मग डॉगी हरवला होता तो आम्हाला भेटलेला आहे. हा बघा Your doggish bye. टपरीच्या मागेच येऊन बसलेला आहे. हाच येतो डॉगी जो आम्हाला रस्ता दाखवतोय. डॉगीचा खाऊ आम्ही त्याला देत आहोत. डॉगीसाठी अरे ये तुझ्यासाठी तुझ्यासाठी मला जाऊन मला घाबरतोय. तो मला घाबरतो मला तो पण. हे बघ काय तुला खाऊ 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 घे हे तुलाच आहे. खा मी काय नाही करत. खा तुला आहे. तर हे असं आपल्या मुख्य दोस्ताला आपण बिस्किट दिलेले आहेत. त्याचा तो आस्वाद घेतोय आणि पुढेही आपल्या प्रवासात तो सोबत असेल. बघूया या डॉगी सोबतचा आपला प्रवास कसा होतोय ते. बघतोय कोणी बघत तर नाही ना आपल्याला. लाजत खातोय. अरे वा बिस्किट मिळाले. ये ढंगारे दा. साईचं स्वतःचं वस्त्रहरण चालू आहे बघा इथे. साईने रेनकोट उतरवायला घेतलाय. ये सब क्या देखना पड़ रहा है. मित्रांनी नाटक केलं. हा ओरिजिनल वस्त्रहरण करतो स्वतः. म्हणजे स्वतःचा कपडे स्वतः काढणं. ऍक्च्युली तेव्हाच तो कॅमेरा चालू करायचा. तो काय सीन होतो बघताना. की काय दृश्य आहे. जपून काढ साई. अंतर्वस्त्र पण निघतील नाही का. काळजी मी घेतोच. म्हणजे सांग वस्त्र करताना ती ऑफर वाटली. वंट्री हिल पॉइंट वरती आम्ही पोहोचलो आहोत आणि इथून रिस्की दिसतोय मामला. साईला इच्छा आहे जायची पण नाही खूप ओला झालाय चिखल झालाय त्याच्यामुळे तिची बहीण त्याला नाही म्हणते. फक्त साई नाही कोणीही नाही जायचं तिथे. कशाला जायचं उगाच. तुम्हाला रिस्क का घ्यायची आहे. फिरायला आलो ना चुपचाप फिरा नाही ते. कळलं का साई. जाऊ दे हिला आणून अर्थच नव्हता पण आता काय करणार. जाऊ दे. असं खानाखाली मारेल ना तुला. गपचूप बस तुझ्यासाठीच बोलते ना. आपण तो पॉईंट मिस करतोय पण ठीक आहे. नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा हा नक्कीच वन ट्री हिल ट्राय करू. इथूनच बघ ना वन ट्री हिल. वाव किती वन ट्री हिल आहे. छान आहे मस्त. आता चल. बहन डर गई. दोन अडीच काळोखात काय वाटेल ना. अरे धोका असतो काही. पाऊस आणखी जोर वाढलाय ना. आपल्याला एकदा उशीर झाला होता ना लास्ट टाइम सेशन आठवते का. हो आम्ही आहोत सेलिब्रिटी समजायचं आपण. मला आता हा बेल्विडियर पॉइंट बघितलेला आहे आम्ही आणि आता रिटर्न चाललो होतो दुसऱ्या एकात मस्त अशा पॉइंट बघायला. चला थांबा रे काय चाललंय त्याला लावलं. आपला पस्का. साईची जिरली असं म्हणतोय साई. आणि त्याला वंट्री हिलला जायचं होतं.